यस सूरजने सांगितलंय की ही मॅन ऑफ द मॅच मी समीरला देतोय आणि पहिली मॅन ऑफ द मॅच देखील सूरजने संकेतला दिली होती. खूप मोठं मन आहे ते म्हणजे सूरजचं. आणि सामना सुरू होतोय. यायोगे आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे परम मित्र, आमचे जवळचे मित्र राहुल चव्हाण यांना. थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर. थँक्यू सो मच प्रतापजी ठाकूर सर. ठीक रात्रीचे 2:18 झाले तरी देखील मैदानावरती गर्दी आपण पाहू शकता. प्रेक्षकांनी ओसाडून वाहणारे मैदान आपण पाहतो. बरीचशी गर्दी यावेळेस मैदानाच्या वरती आपण पाहू शकता आणि नवलेल्या तमाम लाडक्या रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. अजून एक चांगले फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी लढत आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जय माता दी टिटवाळा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ आपल्याला पार मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता यावेळेस जय माता दी टिटवाळा टीमने क्षेत्ररक्षण करता निर्णय त्याने स्वीकारला. आम्ही आमंत्रित केलं यावेळेस श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाला. सलामी जोडी यावेळेस मैदानाच्या दाखल झाली. अभिजित आणि चैतू ही जोडी आपल्याला पार मिळते. मागील मॅच मध्ये चैतूचा खेळ खूप चांगला राहिला होता परंतु तो जसा बाद झाला तसा अभिजितने संघाचा डाव सापडला होता. आता देखील तशीच कामगिरी करावी लागेल कारण समोर एक चांगला संघ खेळतो. टिटवाळा विभागातील जय माता दी टिटवाळा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. ऑफिशियल जोडी पण आता सज्ज झाली आहे. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम सो द गुड गेम. 3 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. और दो विकेट गुरुदास सज्जविल बॉल ट्रॅक वरती ओमकार. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू तयार होता. तो फेकेल दरम्यान धाव मिळेल सिंगल. एक धाव एकपटी जाईल आणि एका धावेच्या साथीने आता स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलं गेलं बॅट्समन चैतूच्या माध्यमातून. एक धाव इथून मात्र एकपटी जाईल. पहिल्या बॉलवरती विचार केला तर दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. ऑन साइडला फ्लिक केला. यावेळेस आपण पाहू शकता बिगिट करायचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र ट्रॅबल झाला. यावेळेस शॉर्ट पाकला स्कोर त्याच्यामध्ये पण आता धाव मिळते सिंगल. हे संपार सिग्नल लाईक बायज. एक्स्ट्रा रूपात आता एक धाव जोडली जाईल. 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. या बॉलवरती जर विचार केला तर बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता बॅट्समन अभिजितचा परंतु इथून मात्र बेगाने त्याला बीट केलं. लाईक बायच्या रूपात एक धाव इथून मात्र जोडली जाईल. 2 धावा इथून मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आणि आता पुन्हा एकदा आपण स्टार्किंग प्रति फलंदाज चैतू और द विकेट. हा ट्रेड होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला आहे काय. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता. सेकंड ऍटर मध्ये तो मात्र कॅच केली कॅरी आणि आता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल स्वारी. फलंदाज चैतू बॅक टू द पवेलियन. यावर स्पर्धेच्यात पण दाखल होतोय. नेट नंबर 3 वरती मागील मॅच मध्ये तर खूप चांगली कामगिरी केली होती परंतु आता तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल कारण संघ अडचणीत सापडला. ज्यावेळेस स्पर्धा मात्र पहिला पाहत होतो त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी असते नेट नंबर 3 वडाऊनच्या खेळाडूवरती आणि तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यापुढे जितेंद्रला आपण पाहतोय स्टॅकिंग वरती. यावेळेस अभिजित तर नॉन स्टॅकिंग वरती जितेंद्रला आपण पाहतोय. बॉल ट्रॅक वरती गुरुदास ओमकार और द विकेट.
हा ट्रॅकर होता, शफल झाले होते, फटका चांगला मारा मिळतो. शॉट फाईनलच्या क्षेत्रामध्ये खेळाडू फक्त बघत राहिले. चेंडू एकटा बघायत निघून गेला यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकार आला. चौकारच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने प्ला होत असताना पुढे 6 या गड्यावरती. पुन्हा एकदा शपथ झाली होती. अजून एक देखणा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करत असताना आता मात्र चुकीचं रूपांतर आपण पाहू शकता. एका धावामध्ये होतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय, हा जखमी भाग मध्ये दहाडेल का, हा देखील प्रश्न निर्माण झालाय. कारण महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये इथून सोडली कॅच किंमत मोजावी लागेल. कारण मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिला असेल तर चैतू लवकर बाद झाला होता, परंतु संघाचा डाव कोणी सावरला असेल तर तो अभिजितने. आणि आता मात्र अभिजित सारख्या फलंदाजी इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आहे, किंमत मोजावी लागेल. जितेंद्र यावेळेस स्टार्किंग एंडवरती पुन्हा एकदा सज्ज झाला खेळ करण्यासाठी. यावेळेस आपण पाहतो स्टार्किंग एंडवरती गोरदा तिथून मात्र ओमकार आपण पाहू शकता कमबॅक करत असताना. सतत आम्ही म्हणत असतो ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते, त्या प्रकारे गोरदाला देखील इथून मात्र साथ हवी असते क्षेत्ररक्षकाची. परंतु यावेळेस आपण पाहू शकता स्वतःचा फरदोबंद घाता करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू निघून गेला. यावेळेस कावकरच्या क्षेत्रामध्ये एकदा एकपटे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा एकपटे जातील. गुड रन बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा एकवटल्या गेल्या आणि आता 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना आपण पाहू शकता 9 आकड्यावरती. यस, पुन्हा एकदा इथून मात्र 2 धाब्यांची पेनल्टी लागेल. यस, इथून मात्र रिव्ह्यू देखील घेतला, हाईट फॅक्टर चेक केला जाईल नक्कीच. थर्ड अंपायर आपण पाहू शकता इथून तिसऱ्या पंचाकडे इथून मात्र रेफर केलं गेलं. आणि इथून श्री कानडी स्पोर्ट्स पाय टीमला 2 धाब्यांची पेनल्टी असेल, कारण तत्वांची टी शर्ट नाही आहे. स्पर्धेचा मुख्य नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग, परंतु पाय संघाच्या इथून विचार केला तर तत्पांची टी शर्ट नाहीये, त्यामुळे इथून मात्र ड्रेस कोड नाहीये, त्यामुळे इथून मात्र 2 धावाची पेनल्टी ऍड केली जाईल. नक्कीच या 2 धावा इथून ज्यावेळेस सेकंड इनिंग चालू होईल, उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस पहिला बॉल पडेल त्यावेळेस या 2 धावा मी एकवटल्या जातील, अशी देखील नोंद घ्यायची. ज्यावेळेस टिटवाळा संघ फलंदाजी करेल त्यावेळेस या 2 धावा ऍड केल्या जातील. हे स्पेअर डिलिव्हरी असेल. षटक क्रमांक पहिले संपर्क झाला आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 9 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाचा एक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय चैतूने, आता आपण पाहू शकता 9 धावा लगावा गेल्या, परंतु षटक क्रमांक दुसरे तुम्हाला संघाने जबाबदारी दिली आहे, ते म्हणजे सौरभच्या खांद्यावरती. सातत्याने इथून विचार केला तर खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस.com च्या माध्यमातून आमचे गौरव सामंत असतील, तदनंतर आमचे प्रशांत पवार असतील, राकेश शिरमाली, शुभम मस्कर असतील, मिलिंद पाटील असतील. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि सातत्याने खूप चांगली कामगिरी त्याची देखील आपल्या पारमध्ये. हा प्रकार होता आपण आपण पाहू शकता सफल झाले होते, बिगीट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करत असताना जसा टप्पा पाडा तसा सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक देखील थोडेसे फुम्मत झाले, परंतु लगेच इथून मात्र बॅकअप चांगला पारा मिळाला. दरम्यान चेंडू एल डॉट डॉटबॉलने स्पेलला सुरुवात केली आहे. तुम्ही आता सुरुवात गोड करत असताना सौरभला आपण पाहतोय यावेळेस चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते, परंतु आपण मध्येच्या पाहिले तर ज्या प्रकारची सुरुवात इथून झाली होती टीम फलंदाजी करत असताना पाय संघाची, त्या प्रकारचा शेवट झालेला नाहीये पहिल्या ओव्हरच्या अंती. फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता मात्र सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज सौरभची. यस, नक्कीच व्यासपीठावरील लाईट तुम्ही बंद करा, कारण खेळाडू थोडस व्यत्यय येतोय. बघा व्यासपीठावरती ज्या लाईट्स आहेत. येस, थँक्यू सो मच. गुरुरसया खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, 20 मध्ये प्रकाश एक्झिक्यूट केला. अनंत कारबे चेंडू झाला, ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, एक धाव एकवटी आहे. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. अभिजित आणि जितेंद्र ही जोडी आपण पाहतो मध्यच्या मध्ये. पुन्हा पण इथून विचार केला तर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाही. नक्कीच टिटवाळाची A1 जोडी जगदीशजी वाघमारे साहेब आणि अमितजी तरे साहेब यांच्याकडनं टिटवाळा टीमला शुभेच्छा आलेत. ते देखील
टेनिस.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले होते मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती फिट करायचा प्रयत्न परंतु उत्तम फेक करतील 2 धाबा एकपट जातील. गुड रन विथ जितेशला आपण पाहू शकता हरणीच्या बेगाना 2 धाबा त्यांनी कंप्लीट केल्या परंतु अभिजितच्या इथून तिसरा धाव घेण्याचा मानस होता परंतु धाडस होतं. सिंगल डबल आता प्राधान्य देत असताना कारण सौरभचं मी कौतुक करेल कारण इथून मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाहीये हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. 9 धावा पहिल्या ओव्हर मध्ये लगावल्या गेल्या. आता मात्र षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती डॉट दुसऱ्या बॉलवरती सिंगल तर तिसऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतं धावा 2. धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी वाढत जात असताना या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. बिगिट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकता शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये हाताला ब्रश करून चेंडू निघून चाललाय. दंदन न करत डीप मध्ये परंतु क्षेत्ररक्षक 3-3 आले फेक करतील दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा. गुड रन विथ विकेट. 2 धाबा एकपट जातील. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं कारण थर्डमॅनच्या रिझममध्ये जरी कॅच ड्रॉप झाला असेल तरी देखील डीप त्याचं क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळालाय. शेवटपर्यंत बॉल पर्यंत पोहोचला आणि चेंडूला त्याने अडवले. आपल्या संघासाठी त्यांनी 2 धाबा इथून मात्र वाचवल्या. टीमची टोटल एवढेच आपण पाहू शकता 2 धाब्याच्या साथीने पुढे जात असताना आपले 14 या आकड्यावरती 2 गो 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. षटकातील 4 चेंडूचा बाजू खेळ संपन्न झाला आणि आता 2 धाबांची इथून मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ओर द विकेट फुटत होता ऑन साइडला फटका चांगला पाळमध्ये पुन्हा एकदा बरेच बॅकवर्ड स्कोरच्या क्षेत्रामध्ये खेळू तयार आहे. थोडेसे चाचपटे उत्तम फेक करते दरम्यान एकच धाव मिळेल. या बरेच आपण पाहू शकता दुसरा देखील झाली असती परंतु स्ट्राईक येतो मात्र अभिजितला हवी आहे आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने पुढे जात असताना आपण 15 या आकड्यावरती कमबॅक केलं. यावेळेस गोलंदाज सौरभनं फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या कारण पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा होत्या परंतु या ओव्हरचा विचार केला तर 5 बॉल मध्ये फक्त खर्च केला त्या म्हणजे 6 धावा. गोलंदाज सौरभ यावेळेस आपण पाहू शकता पूर्णपणे चेंडूला जाऊन दिला. अंपायर अभय पाटोळे सरांचा इशारा होता व्हाईट बॉल. 16 धावा स्कोर कार्डवरती 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये ते म्हणजे सौरभनं महत्वाची मॅच आपल्याला पाहण्यामध्ये 3 षटकाची मॅच ही देखील असेल. सेकंड राऊंडचे सर्व सामने इथून मात्र 3 षटकांचे खेळवले जातात. ओर द विकेट यावेळेस आपण पाहू शकता शपथ झाले होते. फटका चांगला पाहायला मिळतो परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक अजून एक झेल टिपला आणि आता मात्र अजून एक फटका परतावा लागेल. अभिजित मध्ये त्यात खेळ चांगला केला होता. जेवण त्याला मिळालं होतं परंतु जितका इथून मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत आणि आता मात्र त्यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेला. अभिजित बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न झाला आणि 2 षटकाच्या अंती आपण पाहू शकता टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 16 या आकड्यावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस गोलंदाज सौरभने खर्च केला आणि एका फरक त्याने देखील बाद केला. धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी खालावलेला दिसतो या दुसऱ्या षटकामध्ये कारण पहिल्या ओव्हर मध्ये 9 तर दुसऱ्या ओव्हर मध्ये 7. एकविरा स्पोर्ट्स गरोलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2022 पर्व आपण पाहतो. भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पार मिळते. गरुडेकरांच्या माध्यमातून स्वप्नातून साकार स्पर्धा सध्याचं आणण्याचं काम केलं जात आहे. आजची दुसरी रात्र आपण पाहतोय. यावेळेस आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहू शकता अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस डीप बॅकवर्ड पर्यंत खेळाडू तयार होता. एकदा विकेट दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? दोन्ही फलंदाज एका सेंटरवरती अपघात निश्चित होता. आता मध्ये अजून एक चांगला फलंदाज तुम्हाला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. समीरला तुम्हाला तंबूचा रस्ता दाखवला गेला. इनायत नंबर 4 वरती तो दाखल झाला होता परंतु आता मात्र डायमंड डकचा शिकार तो देखील ठरत असताना बॅट्समन आउट.
ही एकविरा आई आणि त्या एकविरा मातेच्या आशीर्वादाने एकविरा स्पोर्ट्स गुरुबडी संघ सातारा खेळ करत असतो आणि आज देखील एकविरा मातेच्या आशीर्वादाने ही स्पर्धा आपल्याला पार मिळते. आजची दुसरी रात्र आपण पाहतोय. कालच्या रात्रीमध्ये मोठ्या जल्लोषाने गुन्हा गंभीरताने या स्पर्धेला आघात झाला आणि आज इथून विचार स्पर्धेचा दुसरी रात्र आपण पाहतो. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आमचे आदर्श आमचे गुरुवर्य रोशनजी संते सर असतील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे संरक्षण करण्याची संधी मिळाली. प्रथमेश ठाकूर असतील, श्रवण धुमाळे असतील. लेटकटचा फटका पार मिळतो. पुन्हा त्यापुढे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक तयार होता. अजून एक मोठा धक्का लागेल. तू चल मे आया ही परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता मात्र इथून फलंदाजी करत असताना पाय संघाचा देखील डाव कोसळत असताना बॅट्समन जितेंद्र बॅक टू द पॅव्हलियन. तर बिवडी बेगातून तो बिलॉंग करतो आणि खूप चांगला खेळ रात्रीमध्ये त्यांचा राहिलाय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट जय माता ते टिटवाळा संघ चांगला खेळ करत असताना फुटोस होता. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले, उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट होतील का? यस, 2 धावा कंप्लीट. थ्रो परफेक्ट आला, परंतु उचलण्यामध्ये थोडस वेळ घेतलं इष्टरक्षकाने आणि दरम्यान 2 धावा एकवटत जातील. गुड रन विकेट गुलकॉड ऑल्सो. आणि या 2 धावाच्या साथीने आता टीमची टोटल पण आता पुढे जात असताना आवडेस 19 या धावसंख्येवरती लॉस ऑफ 4 विकेट. 19 धावा स्कोर कार्ड वरती 4 गटांच्या मोबदल्यात आपण पाहू शकता. इथून मात्र 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे देखील आपण पाहू शकता बॅटन पॅड मधून हा चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि पूर्णपणे फलंदाज देखील संभ्रमात टाकणार हा चेंडू होता. अजून एक चेंडू आला डॉट. यस, आई गावदेवी वावेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट विवेक इंटरपाजी सामने दोन टीमचे कॅप्टन तुमचा सामना असेल. एनिस ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी आपण यायचं. ऑन साइडला बिगिट करायचा प्रयत्न बिडगरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा आता खेळाडू तयार होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. आणि दोन्ही आपण पाहू शकता यावेळेस फलंदाज एकाच येण्यापुरती आले होते. आता अपघात निश्चित होता आणि अजून एक धक्का लागेल यावेळेस टीम पाय संघाला फलंदाज बाद. होईत ना. आणि आता 3 षटकांचा इथून मात्र खेळ संपला आणि 3 षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 21 धावा. ज्यावेळेस आपण पाहू शकता टीम टिटवाळा इथून मात्र मैदानामध्ये उतरेल. पहिला बॉल ज्यावेळेस पडेल त्यावेळेस आपण 2 धावा इथून मात्र एकवटण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस, नक्कीच टिटवाळा टीमचे तत्वज्ञान अतिशय शार्प आहेत. तंतोतंत माहिती ते आमच्यापर्यंत देतात आणि सातत्याने त्यांच्या नजरा आपण पाहू शकता आमच्या स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 21 धावा एवढेच मैदानामध्ये बनवल्या गेल्यात 18 चेंडू मध्ये. आणि आता ज्यावेळेस जय माता दी टिटवाळा संघ इथून मात्र फलंदाजी करण्यासाठी येईल त्यावेळेस 18 बॉल मध्ये इथून मात्र 22 धावा बनवायच्या आहेत. आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतो. यस, नक्कीच आमचे नेतिवली गावचा बुलंद आवाज प्रथमेश ठाकूर सर यांना धन्यवाद.
3 षटकांची मॅच 22 धावांचा इथं टार्गेट सेट केलाय आणि पॅनल्टी देखील आहे 2 धावांची ती आम्ही ऍड करतोय ती म्हणजेच टिटवाळा टीमच्या टोटल मध्ये 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावफलक सुरू होईल टीम टिटवाळाचं. प्लीज बघा बॅट्समन ओपनिंग पेअर बघा भरपूर वेळ खर्च होतोय बघा आयोजकांच्या सातत्याने स्ट्रिक्ट वॉर्निंग येतात सक्त ताकीद येतात सूचना येतात त्यामुळे लवकर पाठवायची ओपनिंग पेअर लगेच. अनिल यांनी सौरभ अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तर 22 धावांचं लक्ष उभं केलं 2 धावा पॅनल्टीची आम्ही ऍड करतोय 2 धावांची पॅनल्टी पाहिजे संघाला दरम्यान दिली गेली आहेत कारण 12th मॅन इथे मात्र तुमचे ड्रेस कोड मध्ये नाहीयेत टोटल टी शर्ट आणि ड्रेस कोड असणं भरपूर गरजेचं आहे तर 12th मॅन ड्रेस कोड मध्ये नसल्यामुळे दरम्यान पॅनल्टी दिली गेली आहे 2 धावांची पॅनल्टी 20 धावांचं लक्ष दरम्यान असेल 20 धावांचं लक्ष दरम्यान इथून दिलं गेलंय 18 चेंडू आणि 20 धावा 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. अशा प्रकारे मात्र आज सामना होतो ते पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामन्याला झाली सुरुवात पुन्हा एकदा. पहिला बॉल या सत्रातला पहिला बॉल पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरयष्टीच्या दूर ठेवण्याचा दरम्यान केला गेला प्रयत्न आणि पहिला चेंडू जर पाहिले तर अनिल साठी हा निर्धावाला जितेंद्र चांगली गोलंदाजी जितेंद्रची दरम्यान तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव हाताळला जरूर गेलाय परत यार दुसरा बॉल आपल्या षटकातला जितेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दरम्यानचा हा बॉल भरपूर चांगला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत चांगल्या क्षेत्ररक्षक तितकंच तुम्हाला पाहायला मिळतं. वेल जज वेल फील्ड आणि ही सिंगल आली धावसंख्येचा पहिले तर श्री गणेश दरम्यान झाला बॅटच्या माध्यमातून पहिली धाव आल्या 2 धावा पॅनल्टीच्या देखील आहेत त्यामुळे टीमची टोटल 3. दरम्यानचा हा फटका भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आहेत इथे गरज आहे का कॉलिंग चुकली आहे आणि धावचीच्या स्वरूपात इथे मात्र धक्का लागतोय. गमवायचे असतात कारण जर सातत्याने विकेट गमावले तर लो स्कोरिंग मॅच देखील हाय व्होल्टेज होते. अनेकदा आम्ही असं चित्र पाहिले लो स्कोरिंग मॅच मध्ये लाईटली घेतात आणि त्यानंतर सामना मात्र भरपूर कठीण होऊन बसतो. दरम्यानचा हा भरपूर चांगला बॉल डॉट आलाय सौरभ इथे मात्र आता अडचणी थोडासा पाहायला मिळतो कारण 4 चेंडू जितेंद्र हाताळलेत फक्त आणि फक्त 2 धावा दरम्यान खर्च केल्यात 2 धावा पॅनल्टीच्या अशा प्रकारे 4 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम टिटवाळा परत यार जितेंद्र हा ट्रॅकर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आहेत आणि इथे मात्र आता लक्ष द्यावं लागेल. बघा क्रिकेट खेळता आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे गावासाठी पण थोडस लक्ष द्या कारण सरसलामत तो पगडी 50 दुखापत झाली असेल तर सांगायचंय प्लीज हरकत नाही. फिट अँड फाईन आहेत ते खेळाडू. जेल घेताना कॉलिंग करत जावा कारण कॉलिंग करणं जेल घेण्याच्या टायमाला देखील तितकंच गरजेचं आहे. आय विल टेक इट सांगणं गरजेचं आहे की मी हा जेल घेणार आहे त्यामुळे तू थांब अशी कॉलिंग असणं भरपूर इम्पॉर्टंट. 6 धावा धावफल करते 6 ऑन स्कोर कार्ड. हा बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न बॅटला स्पर्श करून शॉर्ट टर्मॅनला चुकी होणार नाहीये. दुसरा धक्का टिटवाळा संघाला 6 वरती फलंदाज बाद.
चला स्पीडअप करायचं, लवकर खेळायचं प्लीज. आयोजकाच्या सूचना सातत्याने जे येतात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय, त्यामुळे प्लीज विनंती करतोय थोडं स्पीडअप करा. 6 धावा धावफलकावरती 22 लक्ष तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि समीर बॉक्स सेंड कडून दरम्यानचा हा बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये पुढे सर्च केलं. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, तू मेमे कॉलिंग चुकली आणि दरम्यानची सिंगल. रिस्क येतो इस्क आहे, पण रिस्क घेऊन चालणार नाही टिटवाळा टीमला, कारण इथून मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 आल्या, 2 धावा पेनल्टीच्या 6 आल्या, त्यानंतर पहिल्या बॉल वरती सिंगल, धाबा 7. समीकरण अवघड होईल जर इथून सातत्याने चुका केल्या तर, कारण 22 लक्ष आहे, धाबा केल्यात आतापर्यंत 7, 15 अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. 11-15 ते समीकरण. या वेळेला भरपूर चांगला चेंडू प्लेड ऑन, बॅटला स्पर्श करून यष्ट्यांवरती जाऊन बॉल आदळलाय. विकेटचं पतन, लागणारा धक्का. आणखीन एक बॅटिंग करताना टीम टिटवाळाला. पुन्हा एकदा टीम टिटवाळा हर्ष उल्हासामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बोलत यार दरम्यानचा हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरती धावतायत, पळतायत, चेस करण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षक चेंडूला रोखण्याचा प्रयत्न, आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांनी इथे पंचांसाठी थांबलोय आम्ही. आणि येस, टेनिस cricket.in वरती पुन्हा एकदा ऑपरेटिंग टीम मध्ये सज्ज होतील, कारण तिसऱ्या पंचांना दरम्यान रेफर केलाय. धावचित ज्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही हे पाहायचं. आणि आता मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पुन्हा एकदा टेनिस cricket.in या युट्यूबच्या थेट वाहिनीवरती तुम्ही थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत, आणि त्याच युट्यूब वाहिनीवरती आता मात्र निर्णयाची जाच पडताळणी केली जाईल. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्लो मोशन, अल्ट्रा स्लो मोशन. नक्कीच जाच पडताळणी केली जाते, डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर येस, ऑफिशियली डिसिजन आलाय, फलंदाज बाद आहे. धावचीच्या स्वरूपात धक्का लागलाय आणखीन एक टीम टिटवाळाला. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. धक्का लागलाय, सातत्याने लागलेले धक्के मी उल्लेख केला होता. जसा सामना सुरू झाला होता तेव्हाच या गोष्टीचा उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅच लाईटली सातत्याने मी पाहिलं घेतात संघ, आणि त्यानंतर मात्र
अडचणीमध्ये सापडतात आणि आता देखील टिटवाळा संघ कुठेतरी अडचणीमध्ये. एक मोठा फटका पूर्णपणे टिटवाळा संघ हर्ष उल्हासामध्ये आनंदामध्ये, पण तो मोठा फटका येईल का? कारण मोठ्या फटक्यापासून वंचित पहिल्या षटकामध्ये जितेंद्रने ठेवले, त्यानंतर समीरने देखील अप्रतिम गोलंदाजी केली आणि आता सागर नवीन फलंदाज बोलत यार 9-13 समीकरण असताना इथे मात्र ड्राईव्ह केला बॉल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक भरपूर दूर वरती. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय इथून मात्र काय येईल पाहायचा. अशा वेळी आमचं देखील काही बोलणं वादग्रस्त ठरू शकतं, त्यामुळे आम्हीच पॉज घेतो काही क्षणासाठी. कारण जोपर्यंत ऑनफिल्ड अंपायर आमच्याकडे ऑफिशियली कोणतेही डिसिजन पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही देखील कोणत्याही गोष्टीची अनाउन्समेंट करू शकत नाहीये, कारण वादग्रस्त ठरू शकतं ते. त्यामुळे आम्ही देखील कोणतं वक्तव्य करणं चुकीचं आहे. सो अंपायर डिसिजन बघा, कोणत्याही खेळाडूने अंपायरशी चर्चा करायची नाही, कोणत्याही खेळाडू अंपायरशी बोलणार नाही. अंपायरचा डिसिजन हा अंतिम असेल आणि पंचांचा डिसिजन आला बॅट्समन येस, बॅट्समन आउट आणि फलंदाज मात्र दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये तंबूच्या दिशेने. आठ चेंडू 12ची गरज, चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम. 8-12 8-12 7-12 महत्व आहे आपल्या अग्रिकोळी समाजामध्ये आणि 8-12 महत्व या मॅच मध्ये. 8-12 समीकरण आहे. पेनल्टीच्या धावा आम्ही ऍड केलेल्या आहेत आणि त्या पेनल्टीच्या धावा ऍड करून धावसंख्या झालेले धावफलकावरती 10 करायचे होत्या. 22 जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक 8 या षटकातले शेवटचे 2 बॉल. समीर बोलिंग ट्रॅक वरती. कॉम्बॉक्स इन कडून पुन्हा एकदा न्यू बॅट्समन किरण मैदानाच्या आत आणि स्ट्रायकर एंड वरती नीरज आहेत. नीरज ऑन स्ट्राइक. हा बॉल ऑन ड्राईव्ह गेलाय, चांगला फटका लॉंग द कार्पेट स्क्वेअरच्या दिशेनं. बॉल चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. या वेळेला एकच सिंगल, या वेळेला चूक होणार नाहीये, कारण दुहेरी धावांच्या प्रयत्नामध्ये सातत्याने गमावलेले विकेट आणि चुकांतून शिकणं ही भरपूर महत्वाची गोष्ट आहे. चूक झाली, चूक पाहिली आणि त्यातून शिकवण घेतली आणि आता मात्र एकच सिंगल मध्ये समाधान मानावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती 11, अजूनही 11 धावा या मॅच मध्ये करायच्या. 7 चेंडू शिल्लक. 7-11. हा फटका ऑन साइड ला खेळण्याचा गेला प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल झाला ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूचं कलेक्शन, फेकी देखील तितकी चांगली तुम्हाला मात्र पाहायला मिळते आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांना मिळाल्या कालावधी केल्या धावा कंप्लीट. 2 आणि 9 धावांची गरज येणाऱ्या चेंडू 6 या मॅच मध्ये. शेवटच्या षटक आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल संघ टिटवाळा खेळाच्या उत्तरार्धामध्ये. गोलंदाज जबाबदारी
आता गावाची जबाबदारी, संघाची जबाबदारी आणि स्वतःचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम ठेवण्याची जबाबदारी आहे. भरपूर मोठी जबाबदारी दिली आहे. कारण अभिजितच्या खांद्यावरती, अभिजितच्या हातामध्ये जो चेंडू दिला त्याला रोखायच्या धावा 9. 6 चेंडू या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच. चला स्पीडअप करा. आयोजकांच्या सक्त सूचना आल्यात, स्ट्रिक्ट वॉर्निंग आल्यात. आता जर इथून जास्त वेळ खर्च करतायत तर ज्या प्रकारे पेनल्टी दिली होती त्या प्रकारे पेनल्टी दिली जाईल. बोला तयार. हा बॉल ऑन साइडला खेचायचा होता. टॉप एज फील्ड डाऊन दी बॉल अँड जेल ड्रॉप. सुटलेले जेल किती महागडे ठरतात. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडलीये का ही मॅच सोडलीये. कारण 6-9चं समीकरण होतं तिथे झाला जेल ड्रॉप. 5 चेंडू या मॅच मध्ये आणि आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. कॅचेस विन द मॅचेस. 4 वरती जेल ड्रॉप केला होता रोहित शर्माचा. त्यानंतर 264 धावा कुठल्या आणि आता 264 नाही 8 धावांची गरज आहे. पण जेल तर ड्रॉप केलाय. जेल ड्रॉप झालाय. चुकी झाली आहे. भरपूर मोठी चुकी झाली आहे. चुकीचं समाधान आता कशा प्रकारे शोधतायत ते पाहणं गरजेचं आहे. मॅच रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 5 चेंडू या मॅच मध्ये 8 धावांची गरज. जेल ड्रॉप झाला. त्यानंतर मात्र ओव्हर द बॉल हेड फटका सजवण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहावं लागेल दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली आहे. इट्स व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू या मॅच मध्ये 6 धावांची गरज. इक्वेशन बदलतंय, समीकरण बदलतंय, जिंकण्याची सूत्र मात्र इथून बदलत आहेत. प्रत्येक बॉल वरती, प्रत्येक धावेवरती परिणाम इम्पॅक्ट पडतो या मॅच वरती. कारण आता मात्र या मॅच मध्ये समीकरण शिल्लक 6 धावा करायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक 4. बॅटिंग करते टीम टिटवाळा आणि स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सचिन साठी हा बॉल. 4-6चं समीकरण असताना ऑन साइडला फटका खेचण्याचा प्रयत्न. नुमा स्लॅन मध्ये अखेर टप्पा पडलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे देखील 2 धावा केल्यात कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र या मॅच मध्ये कलाटणी पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळते. 3 चेंडू शिल्लक आणि आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. ड्रेसिंग बिघडली होती त्यामुळे टीमला पॅनल्टी लागली होती 2 धावांची आणि त्या पॅनल्टीला आता मात्र कुठेतरी महागडी ठरते की काय. कारण जी 2 धावांची पॅनल्टी दिली होती त्यामुळे 2 धावा टीम टोटल मध्ये ऍड केल्या टिटवाळा संघाच्या. आता जर त्या 2 धावा असत्या तर कुठेतरी फायटिंग टोटल उभी राहिली असती. पण आता त्या 2 धावा इथून मात्र टिटवाळा संघाला मिळाल्या त्यामुळे 3 चेंडू आणि 4 ची गरज. किती महागात ठरेल, किती महागात ठरेल ही पॅनल्टी. कारण पहिल्या मॅच मध्ये जेव्हा तुम्हाला पॅनलाइज केलं होतं तुमच्या ड्रेस कोड साठी तेव्हा तुम्ही ड्रेस कोड ऍडजस्ट करणं भरपूर गरजेचं होतं. पण तुमच्याकडे भरपूर वेळ देखील होता पण ऍडजस्टमेंट झाली नाही. परिणाम पॅनल्टीतून दिली गेली. चला टीम टिटवाळा अभिजित पुन्हा एकदा. कारण 3 चेंडू शिल्लक 4 ची गरज आहे. सामना आता मात्र हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 4 ची गरज असताना पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित 4था चेंडू घेऊन या वेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आता मात्र आलाय. या डॉट बॉलने मॅचला पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये कारण सामना अजून संपलेला नाहीये. शर्यत सुरू आहे. जोपर्यंत शर्यत संपत नाही तोपर्यंत आम्ही सामना सोडणार नाही अशी जिद्द मैदानाच्या आतमध्ये घेऊन पुन्हा एकदा दोन्ही संघ उभे राहिले आहेत. 2 चेंडू या मॅच मध्ये 4 धावांची गरज. इक्वेशन बदलताना पाहायला मिळते. या वेळेला ऑफस्टिकच्या थोडेसे बाहेर शपल झाले होते. लाऊड अपील यष्ट्यांच्या मध्ये सापडल्यात. लेग बिफोर दी विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. सामन्याला कलाटणी. या मॅच मध्ये फ्रंट फुटला टीम पाय.
या मॅच मध्ये गोल्डन बाउंड्रीची गरज आहे, कारण शेवटचा चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 4 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग सिंगल रिमेनिंग डिलिव्हरी. एक चेंडू शिल्लक या मॅच मध्ये शेवटचा आणि 4 धावांची गरज. एक चेंडू 5 धावांची गरज असताना 2 बॉल वाईड आले होते, त्यानंतर तो सामना जिंकला होता गोलंदाजी करत असताना टीमने. आणि आता मात्र एक चेंडू 4 ची गरज असताना हा सामना कोणता संघ जिंकेल, टिटवाळा की पाय? 1-4 ची गरज आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. सामना संपलाय आणि ही लो स्कोरिंग मॅच जिंकली आहे टीम पायने. बिग 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 कॉम्पिटिशन श्री कानाई पाय टीम. आणि हार्डलक मॅच गमवावी लागली ती टिटवाळा संघाला. कौतुक, आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, आपला देखील मुलाचा सहभाग या स्पर्धेमध्ये. आणि या सामन्याचा हिरो, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच आणि थँक्यू डिझाईन. 1 मिनिट घेतो. सामन्याचा हिरो, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट ऑलराऊंड परफॉर्मन्स. ज्याच्या बॅटमधून 7 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना पहिले षटक हाताळताना फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद ज्याने केले, तोच जेन्युइन ऑलराऊंडर ऑफ टीम पाय जितेंद्र ठरलाय या सामन्याचा हिरो, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.